जैन मित्र, पुणे पोलीस बॅट्समॅन संदर्भामध्ये काय बोलायचं होतं. पुण्याला जे बॅट्समॅनची 40 मिनिट लागली ते फार अन्यायकारक मिनिट आहे. कारण पुण्यालाच्या जागा पण बऱ्याचशा आहेत, त्याच्यामुळे बरेच पोरांनी तिथं फॉर्म टाकलेले आहेत आणि काही पोरांची तर लास्ट भरती आहे. म्हणजे लास्ट भरती आहे, वय वाढ झाल्यामुळे त्यांना वय भेटलं, लास्ट भरती आहे. त्याच्यामुळं लास्ट वय वाढतं नाही वाढतं बरेच पोरं कन्फ्यूज. त्याच्यामध्ये त्यांची थोडी प्रॅक्टिस कमी झाली असेल, त्याच्यामुळे थोडं मार्क त्यांना 40पेक्षा कमी आले असतील. काही पोराला हाईट कमी असल्यामुळे त्यांना ऑप्शन एकच आहे, म्हणजे बॅट्समन हा एकच फॉर्म आहे. बाकीच्या पोराला 4-4, 5-5 फॉर्म भरतात, पण बॅट्समॅनच्या पोराला एकच फॉर्म भरता येतो. त्याच्यामुळं सर्वांना समान संधी दिली पाहिजे बाकीच्या जिल्ह्यासारखी, अशी माझी पुणे पोलिसांना एक विनंती आहे. आणि जो फायनल मेरिट येईल ग्राउंड आणि लिखी, जो चांगलं ग्राउंड मारेल आणि चांगली लिखी मारेल तो शेवटी सिलेक्ट होईल. त्याच्यामुळं मेरिटवर आणि कुठल्या ह्याच्यावरती काही परिणाम होणार नाही, कारण बँडचे मार्क काही ग्राह्य धरले जात नाहीत, फक्त ते क्वालिफायसाठी असतात. त्याच्यामुळं समान संधी सर्वांना भेटली पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा, जे बाकीचे चॅनलवाले आहेत किंवा पोलीस भरती संदर्भात काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, यूट्यूबवाले काही शिक्षक वर्ग, त्यांनी पण ह्या गोष्ट थोडीशी उचलून धरली पाहिजे की थोडंसं सर्व म्हणजे मुलांना ह्याचा फायदा होईल किंवा मिनिट कमी करता येईल. 25पर्यंत मिनिट जरी झालं तर शेवटी जो पेपर जो टॉप मारेल आणि जो मिनिटमध्ये बसेल तोच लागणार आहे, कारण ह्याचे तर मार्क काही ग्राह्य धरले जात नाहीत. त्याच्यामुळं बाकीचे पण जे क्लासवाले आहेत किंवा यूट्यूबवरती क्लास घेतात, जे काही शिक्षक वर्ग आहेत, त्यांनी पण हा गोष्ट उचलून धरली पाहिजे. कारण सर्वच गोष्टी उचलून धरतात, पण बँड संदर्भामध्ये कुठल्याच शिक्षक किंवा कुठलाच चॅनलवाला याच्या संदर्भात काही जास्ती बोलत नाहीत. आहेत 1-2 बोलतात, पण जास्ती करून आमच्या बॅट्समन संदर्भातल्या विद्यार्थ्यावर कोणी लक्ष नाही देत. त्यांनी पण ह्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि मागच्या वर्षीसारखं परत ह्या आत्ता पण चालू भरतीच्या काळामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही मेरिट चांगलं लागले, काही जिल्ह्यामध्ये त्यासारखं जर घेतलं तर प्रत्येकाला संधी भेटेल आणि कुणावर अन्याय होणार नाही किंवा पोरांना प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित करता येईल. कारण ह्याच्यामुळं काही पोरं 30-36वाले पोरं कन्फ्यूजमध्ये आम्ही प्रॅक्टिस करावं का नाही करावं, मेरिटमध्ये नाव येतं का नाही, की तुम्ही अचानक जर SMS टाकला तर पोरं गोंधळून जातात. त्याच्यामध्ये पण थोडासा गोंधळ म्हणजे थोडासा डिसमोड होतो पोरांचा. त्याच्यामुळे हे पुणे सिटी पोलीस यांनी थोडंसं लक्ष या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे.